ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अर्जुन सायलीच्या रूममध्ये मोबाईल लपवणं अस्मिता आणि प्रियाला खूपच महागात पडणार आहे आणि अर्जुनच आता त्या दोघीच ती कारस्थानं सर्वांच्या समोर घेऊन येणार आहे. अस्मिताने याआधी सुद्धा अर्जुन सायलीच्या रूममध्ये लपून हा मूर्खपणा केलेला पूर्णाजीच्या लक्षात असतो, परंतु आता अस्मिताला सामील प्रिया झालेली असते. त्यामुळे पूर्णाजीला आता प्रियाचा सुद्धा खूपच राग येतो आणि कल्पना तर आता तिच्या रागाचा पारा इतका वाढलेला असतो की ती आता अस्मिताला सासरे हाकलवून लावायला सुद्धा तयार होते. सायलीच्या वकिली डोक्यामुळे प्रिया आणि अस्मिताचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि अर्जुन सायलीचं खोट्या नात्याची मजा पाहायला आलेल्या प्रिया मात्र तोंडावर पडते. इकडे अस्मिताने आता प्रियाला कॉल केलेला असतो आणि ती प्रियाचं खूपच कौतुक करत असते. ती म्हणते, काय भन्नाट प्लॅन तयार केला आहेस तू तन्वी. अस्मिता प्रियाला म्हणते की तू जो प्लॅन सांगितलेला आहे तो आपण वर्क करूयात आणि तू जसं सांगितलं होतं तसं अगदी मी आता अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये माझा मोबाईलचा कॅमेरा ऑन करून तिथेच ठेवून आले आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बरोबर ठेवला आहेस ना, म्हणजे सर्व काही रेकॉर्ड होईल अशा ठिकाणी ठेव. तेव्हा अस्मिता म्हणते, तू काळजी करू नकोस, मी सर्व काही नीट केलं आहे. आता उद्या बघ की कसा घरामध्ये धमाका होतो ते. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे चालेल, मी सुद्धा आता तिकडे येईन. आपण दोघीही मिळून आता अर्जुन आणि सायलीच्या खोट्या नात्याची पोलखोल करूयात. परंतु त्या दोघींनाही माहिती नसतं त्यांनी अर्जुन सायलीसाठी जो खड्डा खणलेला असतो त्यामध्ये त्या स्वतःच अडकलेल्या असतात. इथेच आता सायलीच्या वकिली डोक्याने त्यांचा प्लॅनच पूर्ण फ्लॉप होत असतो आणि पूर्णाजीकडून त्यांना शिक्षा सुद्धा मिळणार असते. तर अस्मिता आता प्रियाला म्हणते, परंतु आजच काका तुझ्यावरती ओरडले आहेत, आता उद्या कोणतं कारण सांगून तू इकडे येणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तू याची अजिबातच काळजी करू नको, मी बाबांना बरोबर गुंडाळते. त्यानंतर प्रिया फोन ठेवून देते. तर दुसऱ्या दिवशी इकडे आता प्रिया रविराजांकडे आलेली असते आणि रविराजांना सांगते की तुम्ही काल जे बोललात त्यामुळे अस्मिताला खूपच वाईट वाटलं आहे, तिचा मला फोन आला होता. खरं सांगू का बाबा, खरं तर मला ना अस्मिता आणि पूर्णाजीला भेटायची खूपच इच्छा आहे. तेव्हा रविराज म्हणतात की तुला किती वेळा सांगितलं आहे की तू परत परत त्यांच्या घरी जाऊ नकोस. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा एकदा शेवटचं जाऊन येते ना, मी खरं तर अस्मिताची माफी मागून येते आणि पूर्णाजीची सुद्धा भेट होऊन जाईल, मी जास्त वेळ तिथे थांबणार नाही प्लीज. तेव्हा रिक्वेस्ट करत असल्यामुळे रविराज म्हणतात, ठीक आहे जा, परंतु परत मला बाहेर तुला जायचं असेल तर असं खोटं बोलून जाऊ नकोस. तेव्हा प्रिया म्हणते, म्हणूनच तर तुम्हाला आता तुमची परवानगी घेऊन चालले आहे बाबा. तर रविराजांना यातलं काहीच माहिती नसतं, हा प्रिया आणि अस्मिताचा प्लॅन असतो. परंतु रविराज आता हसतच प्रियाला सुभेदारांच्या घरी जाण्याची परवानगी देतात. तर इकडे अस्मिताने आता प्लॅनला सुरुवात सुद्धा केलेली असते. तिकडे अस्मिता आता अर्जुनच्या रूममध्ये बुक सेल्फच्या मागे मोबाईल ठेवून देते आणि तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा चालू ठेवलेलं असतं. अस्मिताला आता अर्जुनच्या रूममध्ये आलेलं सायलीने पाहिलेलं असतं आणि सायलीने विचारलेलं सुद्धा असतं, परंतु अस्मिता तिथे खोटं कारण सांगते. परंतु सायलीला अस्मिताच्या वागण्यावरती बोलण्यावरती संशय आलेलाच असतो. जेवण झाल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये आलेले असतात, परंतु अर्जुनला तिथे त्याची फाईलच सापडत नसते आणि अर्जुनची खूपच चिडचिड व्हायला लागलेली असते. खरं तर अर्जुनला सायलीचा आधीच राग आलेला असतो, कारण इन्स्पेक्टर येऊन गेल्यानंतर सायली अर्जुनला जे बोललेले असते त्यामुळे अर्जुनला खूपच वाईट वाटलेलं असतं. सायली अर्जुनला म्हणते की आपल्या कॉन्ट्रॅक्टचे फक्त 5च महिने राहिले आहेत, माझ्यावरती अटॅक झाला, माझ्यावरती जो हल्ला झाला त्यामुळे तुम्हाला खूपच वाईट वाटतंय ना, मी तुमची कुणीच लागत नसताना सुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढं सर्व काही करताय. आता सायलीने अर्जुनला आता हे वाक्य बोलून परकच करून टाकलेलं असतं, त्यामुळे अर्जुनचा राग सायलीवरचा वाढलेला असतो. तर अर्जुन आता रूममध्ये आल्यानंतर सायलीला म्हणतो की तुम्ही इकडे तिकडे असा पसारा माझ्यासाठी वाढवून ठेवू नका. सायली एकदा परत तोच कॉन्ट्रॅक्टचा विषय काढते आणि सायली म्हणते, आता आपल्या कॉन्ट्रॅक्टला 5च महिने उरले आहेत, त्यानंतर मी इथून निघून जाईल. तेव्हा तुम्हाला स्वतःच्या वस्तू स्वतःलाच शोधाव्या लागतील. तुम्हाला जो पसारा स्वतःच्या रूममध्ये करून ठेवायचा असेल तो तुम्ही करून ठेवू शकता. त्यानंतर अर्जुन ती स्वतःची फाईल शोधत असतो, परंतु सायली आता लगेचच अर्जुनला त्याची फाईल देते. अर्जुन परत एकदा सायलीवरती चिडलेला असतो आणि तो म्हणतो, तुम्हीच आधी सतत मला म्हणायचात ना की कॉन्ट्रॅक्ट बद्दल हा विषय तुम्ही कधीही काढायचा नाही,
परंतु आता तोच विषय तुम्ही तर रोज काढताय. तेव्हा सायली त्याला सॉरी म्हणते. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की मला तेथील एक बुक आणून देचाल का. त्याचवेळी अर्जुन स्टडी करत असतो आणि त्या सायली इकडे बुक सेल्फकडे आलेली असते. अर्जुनला बुक द्यायचं असतं, परंतु सायलीचं लक्ष अचानक अस्मिताने ठेवलेल्या मोबाईलकडे जातं. सायली विचार करायला लागलेली असते की आपल्या मोबाईलमध्ये रूममध्ये असा मोबाईल कोणी ठेवला असेल आणि तो मोबाईल काढून ते अर्जुनच्या हातात देते आणि अर्जुनला सांगते की ते व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. हा मोबाईल ठेवला कोणी असेल. आणि त्याचवेळी सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सायलीला आठवतं की अस्मिता तिच्या रूममध्ये आली होती. तेव्हा अर्जुन आता अस्मितावर खूपच चिडतो. अर्जुन म्हणतो की पाहिलं का, तुम्ही जो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल इथे बोलला होतात ना, ते सर्व काही इथे रेकॉर्ड झालं आहे. आणि आता हा मोबाईल तुम्ही पाहिलाच नसता तर अस्मिता ताईला सर्व समजलं असतं, किती मोठा अनर्थ झाला असता. आधी तुम्ही मला सांगायचं, परंतु मी आता तुम्हाला सांगतो की हा विषय आता अजिबातच या रूममध्ये सुद्धा काढायचा नाही. तेव्हा सायली म्हणते ते सर्व काही जाऊ देत सर, परंतु या मोबाईलचं आपण काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो आता अस्मिताताईला काहीतरी दाखवण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं करावं लागेल ना. यामध्ये रेकॉर्ड होण्यासाठी आपल्याला असं तरी दाखवावं लागेल की आपण हा मोबाईल पाहिलेलाच नाही. अर्जुन परत एकदा त्या बुक सेल्फच्या मागे तो मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून ठेवतो आणि परत एकदा सायलीला त्याने प्लॅन समजावून सांगितलेला असतो. आणि अर्जुन सर्व काही राग विसरून सायलीशी गोड बोलण्याचं नाटक फक्त करत असतो. अर्जुन सायलीशी प्रेमाने गोड गोड गप्पा गोष्टी मारायला लागलेला असतो. त्यानंतर अर्जुन सायलीसोबत ताणसुद्धा करायला लागतो आणि हे सर्व काही अस्मिताला भासवण्यासाठी अर्जुनने केलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे प्रियासुद्धा हजर झालेली असते. आता प्रियाला पाहून पूर्णाची खूपच खुश होते, परंतु प्रिया फक्त अर्जुन सायलीची पोलखोल करण्यासाठी आलेली असते. परंतु अर्जुन आणि सायली दोघांनीही असा प्लॅन रचलेला असतो की ज्यामध्ये अस्मिता आणि प्रिया दोघेही अचूक अडकतात. कोणाचंही लक्ष नसताना अस्मिता आता वरती कल्पनाच्या रूमकडे काम काढून गेलेली असते, परंतु तिला जायचं असतं अर्जुनच्या रूमकडे. त्यानंतर अर्जुनच्या रूमकडे ती जाते आणि वरचा मोबाईल जो तिने लपवून ठेवलेला असतो तो खालती घेऊन येते. तेव्हा अर्जुन तिथेच उभा राहिलेला असतो आणि अर्जुन अस्मिताला म्हणतो काय करतेच अस्मिता ताई. तेव्हा अस्मिता खूपच घाबरते आणि अर्जुन आता अस्मिताला हाताला धरतो आणि बाहेर घेऊन येतो. तो सर्वांसमोर अस्मिताला आणतो आणि म्हणायला लागतो की तू आमच्या रूममध्ये नक्की काय करत होतीस ते सांगित. आणि हा मोबाईल आमच्या रूममध्ये कसा काय आला. तो मोबाईल घेण्यासाठीच तू तिथे आली होतीस ना. तेव्हा कल्पना, पूर्णाची, प्रताप अर्जुनला विचारत असतात की काय झालं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं आहे ते अस्मिताताईलाच विचारा. अस्मिताताई सांगतेस ना तू. तेव्हा अस्मिता मान खाली घालून उभी असते. तेव्हा अस्मिता आता सर्वांना म्हणायला लागते की ह्या अर्जुनची आणि सायलीच्या लग्न खोटं आहे. चोक्तीन म्हणत होती तेच खरं आहे. या दोघांमध्ये कसलंही आणि कोणतंही नातं नाही. तेव्हा पूर्णाजी अस्मिताला म्हणते काय बोलतेस अस्मिता, कळतंय का तुला. अस्मिता म्हणते हो पूर्णाजी, आणि याचाच मला संशय आला होता, म्हणूनच मी एक काम केलं. मी गुपचूपपणे यांच्या रूममध्ये जाऊन बुक शेल्फच्या मागे जाऊन व्हिडिओ कॅमेरा ऑन करून मोबाईल ठेवला होता. त्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग झालं आहे. आता तुमची पोल खोल नक्कीच होईल. असं म्हणत तिकडे अस्मिता आता सर्वांसमोर व्हिडिओ ऑन करते, परंतु ज्यावेळी व्हिडिओ ऑन केलेला असतो त्याचवेळी आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही प्रेमाच्या गोष्टी करत असतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही डान्स करत असतात. हे सर्व काही दृश्य पाहून सर्वच अस्मिताकडेच रागाने पाहायला लागतात. अस्मिताचं प्लॅन जवळजवळ अर्जुन आणि सायलीने फ्लॉपच केलेला असतो. तिथे आता प्रियासुद्धा तोंडावर पडलेली असते. प्रिया आता डोक्यालाच हात लावते. त्याचवेळी अर्जुन आता अस्मिताला जा विचारतो आणि म्हणायला लागतो की असं नवरा बायकोच्या खोलीमध्ये गुपचूप कोणी मोबाईल ऑन करून ठेवून देतं का अस्मिताताई. तेवढी तरी तू मोठी आहेस ना, तुला डोकं आहे ना तेवढं. तेव्हा अस्मिता म्हणते की मला माहिती झालं आहे की तुमचं लग्न खोटं आहे. तुम्ही खोटे नवरा बायको बनून राहत आहात. जोगतिनीने जे काही सांगितलं आहे तेच खरं आहे. तिकडे आता जे काही घडलेलं असतं ते अर्जुन सर्व सायली आणि अर्जुन पूर्णाचीला सांगायला लागतात. अर्जुन म्हणतो आमच्या प्रायव्हसीचा फायदा अस्मिताताईने घेतला आहे. तिथे गुपचूपपणे येऊन मोबाईलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून ठेवली आहे. आणि तेव्हा कल्पना म्हणते परंतु अर्जुन हे तुम्हाला कळालं कसं. तेव्हा सायली सांगते की ज्यावेळी अस्मिताताई रूममध्ये गेले होते तेव्हा मी त्यांच्या पाठीमागे गेले होते आणि मलाच तेव्हा डाऊट आला होता की
त्यानंतर मला यांनी एक पुस्तक मागितलं होतं आणि ते पुस्तक ज्यावेळी मी द्यायला गेले होते त्याचवेळी मला तो मोबाईल तेव्हा कल्पना अस्मितावर खूपच भडकते आणि तिला म्हणते, हे सर्व काही करताना तुला लाज वाटली नाही का अस्मिता? कुठे आम्ही तुला संस्कार देण्यात कमी पडलो आहोत की तू प्रत्येक वेळी आमच्या संस्कारांना पाणीच पाजत चालले आहे? तेव्हा अस्मिता रडतच म्हणायला लागते की हा प्लॅन माझ्या एकटीचा नव्हता पूर्ण आजी. खरं तर हा प्लॅन मला तन्वीने सांगितला होता आणि मी तसंच केलं. तेव्हा आता प्रिया म्हणते, काही काय बोलतेस अस्मिता? मला यातलं काहीही माहिती नव्हतं पूर्ण आजी. ही उगाचच माझं नाव मध्ये करते. मी तर आत्ता आले आहे. आता तिकडे प्रियाने सुद्धा हात झटकलेले असतात. अस्मिता बरोबर अडचणीत सापडलेली असते. आता प्रियाने सुद्धा ते प्लॅनमध्ये नसल्याचं नाकारलेलं असतं, तर इकडून आता अर्जुनने सर्व काही सिद्ध केलेलं असतं. प्रताप म्हणतो, ही अस्मिता आता तू कधी सुधारणार आहेस देव जाणे. तेव्हा कल्पना खूपच चिडते आणि तिला हाताला धरून घराबाहेर काढायला निघालेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं मम्मा, तू मला का घरातून हाकलून देते? खरं तर तू या सायलीला घरातून हाकलून द्यायला पाहिजेस. अगं हे दोघेही आपल्या घराला, संपूर्ण घराला फसवत आहेत. ते खरे नवरा बायको नाहीच आहेत. आता कल्पना तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि अस्मिताचा वाढलेला आवाज पाहून तिकडे आता कल्पना अस्मितावरती हातसुद्धा उगारते. वातावरण पूर्ण गंभीर झालेलं असतं. प्रियासुद्धा खूपच घाबरलेली असते, परंतु प्रियाने अचूक आता खोटं बोलून स्वतःला सोडवून घेतलेलं असतं. त्याचवेळी पूर्णाही समोर येते आणि पूर्णाची सुद्धा आता अस्मिता आणि त्याचबरोबर प्रियाला ओरडायला लागते. ती म्हणते, तन्वी, तू असं वागशील असं जन्मात सुद्धा मला वाटलं नव्हतं. अगं याआधीसुद्धा तुम्ही दोघींनी मिळून काय प्रताप केले आहे ते मला चांगलेच माहिती आहे, परंतु मला वाटलं होतं की तू सुधारशील. तू पण अस्मिताला सामील झालीस. अगं असं म्हणत तिकडे आता पूर्णाची अस्मिताच्या कानफाटात देते आणि ती दोघींचीही खरडपट्टी काढायला